हे पण मकर मस्त वाटतं मित्रांनो, एकदम भरलेलं वाटतं एकदम. ह्याच्यामध्ये पण 3D लुकमध्ये बघा, दोन पॅटर्नमध्ये असं वाटतं बघा. असं वाटतं ना, हा खूप आतमध्ये आहे, पूर्ण महाल आहे तिथे. तर तुम्ही इथे बघू शकता, फक्त 2-3 पॅटर्न आहेत आणि ते बनवलं बघा किती मस्त 3D मध्ये बनवलं, एकदम सॉलिड आहे, एक नंबर वाटते मकर. तिथे आणखी एक मकर पाहिलं मित्रांनो, हे बघूया, पूर्ण ग्रीनरी आहे एकदम, असं तसे चांगले झाडं वगैरे लावले आणि त्याने तिथे बाप्पा बसवून पण दाखवलं आहे. म्हणजे तुम्हाला अंदाज आहे किती मस्त बनवलं बघा. अशा पद्धतीने आणि एकदम भरगच्च वाटतं एकदम. नमस्कार मित्रांनो, मी दिलीप मिरकल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आता आहे मुंबईमध्ये लालबाग ह्या परिसरामध्ये आणि ते असण्याचं कारण काय माहिती आहे मित्रांनो, कारण का आता काही दिवसामध्ये आपले बाप्पा येणार आहेत आणि गणपती बाप्पासाठी लागणारं जे डेकोरेशन असतं आणि ह्या लोकांकडे ना पूर्ण नॅचरल पद्धतीचं डेकोरेशन वगैरे मिळतं. उत्सवी म्हणून नाव आहे, खूप फेमस आहे इकडे लालबाग परिसरामध्ये. तर तुम्हाला मी दाखवू शकतो, हा समोर बघू शकता, हे आपला गणेश गल्लीचा गणपती बाप्पा बसतो आणि त्याच्याबरोबर अपोजिट साईडला हे बघा असं उत्सवी म्हणून आहे, उत्सवी म्हणून आहे. आणि हे निसर्गाने जे आपल्याला दिले तेच आपण निसर्गाला परत करू शकतो. इथे ना मित्रांनो बऱ्यापैकी ना स्वस्तामध्ये डेकोरेशन वगैरे मिळतं. 1 फुटाच्या गणपती बाप्पापासून ते तुम्हाला 5-10 फुटाचे म्हणजे सार्वजनिक गणपतीसाठी लागणारे जे डेकोरेशन ते इथे आहेत. पूर्णपणे इको फ्रेंडली मकर आहेत. आपण आतमध्ये जाऊया आणि पूर्ण पाहण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, आज ना माझ्याबरोबर आपला एक कोकणी एक यूट्यूबर आहे निखिल मिरगल म्हणून, आणि त्याचं चॅनलचं नाव आहे आठवणीत एक प्रवास. आणि ह्याच्यामध्ये ना मस्त म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह हा व्हिडिओ टाकतो. तर तुम्ही त्याच्या चॅनलला चेकआउट करा आणि त्याचे व्हिडिओ आवडले तर त्याच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा न विसरता मित्रांनो. तर मित्रांनो, जास्त वेळ न घालवता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता मी उत्सवीमध्ये आलो आहे आणि आपल्याला उत्सवीचे जे सर्व म्हणून ओळखले जातात, ह्यांना तुम्ही भरपूर व्हिडिओमध्ये बघितलं असतात. त्यांचं नाव आहे जिजाऊताई आणि ह्या आपल्याला थोडंफार माहिती देणार आहेत. तर मी त्यांना एक प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतो. तर ताई, पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि तुमचे हे जे मी मखर बघितलेत ऑलरेडी, खूप सुंदर तुमची संकल्पना आहे. हे तुम्ही कसं काय सुरुवात केलं, म्हणजे कसं काय तुमच्या डोक्यामध्ये आला हा प्लॅन? याची सुरुवात ना, पूर्वी आम्ही थर्मोकोलचे मकर बनवायचो, म्हणजे 25 ते 30 वर्ष मकर बनवायचं. पण व्हायचं काय, शेतावर आमची फॅक्टरी होती, तर जिथे हा थर्मोकोलचा कचरा पडायचा ते गवतसुद्धा उगवत नव्हतं. ते खटकत होतं मनामध्ये की हे हानिकारक आहे आपल्या जमिनीला, पर्यावरणाला. तर विचार चालला होता की काहीतरी दुसरं द्यायला पाहिजे गणेश भक्तांसाठी. तर आम्ही खूप सर्च केलं, अगदी बारदाणे, चिमाट्या, सगळं साहित्य वापरलं. म्हणजे तेवढं इझी नव्हतं की लोकांना हाताळणं, प्रवासामध्ये नेणं, उभं करणं इझी. मग खूप प्रयत्नानंतर अगदी 3 वर्ष आम्ही याच्यावर रिसर्च केला आणि मग पेपरपासून मॉडेल बनवलं. तर ते अगदी सुंदर झालं. पहिलेच महाराष्ट्र टाइम्सने त्याला फ्रंट पेजला दिलं आणि तेव्हा आम्हाला चांगलं प्रोत्साहन पण भेटलं त्याचं. पण थर्माकोलचा पगडा हा इको फ्रेंडलीवर आणणं तेवढं सोपं नव्हतं, कारण त्याची रंगसंगती थोडी मनमोहक होती. तर 3-4 वर्ष झाला आम्हाला त्रास. मग आम्ही कार्यशाळा घेतल्या, शाळांनी जायचं, मुलांना ते मॉडेल दाखवायचं, त्यांच्या पण हस्तकले स्वरूपात करून घ्यायचं. म्हणजे अगदी याच्यामागे खूप आम्ही परिश्रम घेतले आणि हे इको फ्रेंडली मकर एक मॉडेल करत हा जवळजवळ आमच्याकडे 150 ते 200 मॉडेल आहेत इको फ्रेंडली मकरचे. आणि चांगला प्रतिसाद आहे. 3-4 वर्ष झाला त्रास, पण आता लोकांनी ते ॲक्सेप्ट केलं की त्यांना कळायला लागेल की पर्यावरणाला आपण सहकार्य केलं पाहिजे. हे कार्य नुसतं गव्हर्नमेंट किंवा यांचं नाही आहे, कार्यकर्त्यांचं. ते आपण छोट्या मोठ्याने सगळ्यांनी हातभार लावला तर ते मोठ्या प्रमाणात त्याचा वटवृक्ष झालेला आहे आता आणि होतं आहे. लोकांनी पण ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि आता चांगली मागणी आहे. आणि मुलं तिथे आले की सांगतात की पालकांना की आपण इको फ्रेंडली मकर वापरूया. आता हे जे आपल्याकडे मकर आहे, हे मकर म्हणजे पर्टिक्युलर घरच्यासाठी आहे की म्हणजे कशासाठी, म्हणजे तुम्ही सर्व क्षेत्रातल्या लोकांसाठी बनवलं आहे? हे सगळ्यांना असेंबल करता येऊ शकतो. कधी शेतकऱ्याला, लहान मुलांना, मोठ्या इंजिनियरला पण. आणि प्रत्येक मकर मागं कसं ते सोबत जोडणी करता येईल अशी आमचा कन्सेप्ट आहे. अगदी 10 ते 15 मिनटात कोणते मकर उभं राहतं. त्याच्या यूट्यूबवर पण आम्ही असेंबल व्हिडिओ दिलेले आहेत आणि याच्यामध्ये एक डायग्राम पण देतो, कारण कुठे लाईट आहे नाही गावच्या ठिकाणी, तर ते डायग्राम बघून असेंबल करू शकतात. अगदी छोट्या 3 वर्षाच्या मुलापासून तर त्यांच्यासाठी पण मकर आहेत, घरगुतीसाठी पण आहेत आणि मंडळांसाठी पण आहेत. असा 3ही लोकेशनचा आम्ही विचार केलेला आहे आणि त्यांच्यासाठी पॅटर्न बनवलेले आहेत. तर आपल्याकडे रेंज काय चालू, स्टार्टिंग काय रेंज चालू आहे? रेंज अगदी तुम्हाला 150 रुपयापासून सुरुवात आहे. एकदम लहान मूर्ती 9 इंचाची वगैरे असते
तर त्याच्यापासून तर अगदी 9 ते 10 हजारापर्यंतचे रेंज आहे. जसं साहित्य मकर मोठी साईज असेल तसं त्या डिपेंड्स अपॉन साईज वगैरे वगैरे. साईज आता मी इथे बरेच म्हणजे मखरामध्ये बघतो इथे लाइटिंग वगैरे पण आहेत, तर तुम्ही लाइटिंग प्रोव्हाइड करता की लाइटिंगचे म्हणजे वेगळे? लाइटिंगचे आमच्याकडे चार्ज वेगळे आहेत, पण तुम्ही बनवलेले आहे. पण तुम्ही देऊ शकता. देऊ शकतो. आता समजा हा पर्टिक्युलर मकर बघतोय, ह्याला जी लाइटिंग पाहिजे मला अशीच पाहिजे तुम्हाला, तर तुम्ही असं देऊ शकता मला? तोरण आम्ही देऊ शकतो, आम्ही बनवलेले सेपरेट तोरण सगळं तुम्ही देऊ शकता वगैरे. आता आणखी एक मला प्रश्न आहे, म्हणजे बरेच आता ह्या व्हिडिओ कुठून पण लांबून पण म्हणजे पर्टिक्युलर मुंबईमधूनच नाही बघत की आपण लालबागमध्ये म्हणजे लालबागमधून नाही बघत, बाकीच्या एरियामधून बघतात, मुंबई महाराष्ट्र किंवा बाहेरच्या. आमचे मकर जातात ते बघा, आता जे पॅकिंग केलेले आहे. अच्छा अच्छा. लंडनला, अमेरिका, जर्मनी, हे ऑस्ट्रेलिया खरोखर जातात. हो. ते तर मित्र बघू शकता, महाराष्ट्र मंडळ लंडन, म्हणजे हे लंडनला जातं, म्हणजे बापरे एवढं लांब जातात. वा वा वा. आता डिलिव्हरी चालू आहे आमच्या जवळ 2 महिन्यापासून. जर्मनी, जपान कुठे आम्ही पॅकिंग करून कुरिअरली पाठवतो. म्हणजे मित्रांनो जर काही कारण नाही. म्हणजे जर मित्रांनो तुम्ही जर ही व्हिडिओ माझी कुठून पण बघत असाल, फक्त तुम्हाला मी यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिसेल स्क्रीनवरती, तुम्हाला दिसेल यांचा नंबर वगैरे, तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला पॅन इंडिया डिलिव्हरी वगैरे मिळेल. आणि जे डिलिव्हरीचे जे काय चार्जेस असतील ते फक्त तुम्हाला पे करायला लागतील. आता आपण आतमध्ये जाऊया, ह्यांचे सगळे मकर पाहण्याचा प्रयत्न करूया, ईच आणि एवढी गोष्ट पाहण्याचा प्रयत्न करूया. छोटा तो छोटी मकर आणि मोठ्यात मोठे आणि सगळे 3D मध्ये ना, 3D मध्ये ना. हां 3D मध्ये मकर. आणखी तुम्ही या गणेशोत्सवामध्ये तुम्ही काय संदेश देऊ शकता आणखी कोणाला? हा गणेशोत्सव सगळ्यांनी पर्यावरण पूरक करावा, इको फ्रेंडली मूर्ती वापरा, इको फ्रेंडली डेकोरेशन वापरा, म्हणजे आपल्या पर्यावरणाला धोका होणार नाही. आणि आता चालले आपण जगभर बघतोय एवढे पाण्याचे लोड वगैरे, काही गावाच्या गावं वाहून चालले, तर त्यांना कारणीभूत आपणच आहोत कुठेतरी थोड्याफार प्रमाणात. तर ते थांबवावं, सगळ्यांनी थोडासा खारीचा वाटा उचलावा, म्हणजे ते मोठं एक प्रमाणात वादळ जे चालले त्याला कुठेतरी रोखू शकू, हा आमचा संदेश आहे. तर मित्रांनो ह्या ताईने खूप ॲक्च्युली खरोखर नावाप्रमाणे तुम्ही जिजाऊ आहेत, आणि ह्यांनी खरोखर जसं बोलल्याप्रमाणे खूप चांगला संदेश पण दिला आहे. आणि तुम्ही एकदा इकडे व्हिजिट तरी करून बघा, तुम्ही इकडे तुम्हाला आवडलं तरच घ्या, पण या इकडे व्हिजिट करा. त्यांनी काय कन्सेप्ट केले, त्यांनी त्यांच्या मागचं परिश्रम काय आहे ते आता तुम्हाला सर्व मी त्यांच्या ज्या सगळ्या जे मखर आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला यांचा नंबर पण देतो. काही इन्फॉर्मेशन माझ्याकडून जर मिस झाले तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. खूप सपोर्टिव्ह आहे, इकडचा स्टाफ पण खूप सपोर्टिव्ह आहे. तर थँक्यू सो मच ताई, तुमचा व्हॅल्युबल टाईम दिल्याबद्दल थँक्यू सो मच. तर मित्रांनो ह्या उत्सवामध्ये ना काही आपले म्हणजे सबस्क्रायबर पण आलेत आणि त्यांनी ऑलरेडी घेतलेलं आहे. तर ताई तुमचं नाव काय आहे पहिल्यांदा? आणि तुम्ही आलात कुठून? एवढं लांबून आलात आणि तुम्हाला बघितलं आणि कसं वाटलं हे कितीला किती फुटाचं आहे? हे 2 फुटाच्या गणपती. 2 फुटाच्या गणपतीसाठी आहे. आणि काय कितीला मिळालं इथे? 3,400ला. आणि इकडच्या लोकांचे म्हणजे जे स्टाफ वगैरे त्यांची सर्व्हिस वगैरे चांगले आहे आणि त्यांनी व्यवस्थित कन्सेप्ट वगैरे समजून सांगितले. आता हे घरी जाऊन तुम्ही सगळं फॅमिलीबरोबर बनवणार ना? बरोबर ना? ते कन्सेप्ट चांगले आहे यांची, इको फ्रेंडली, आणि हे आरामात 3-4 वर्ष आरामात चालणार. बरोबर. थँक्यू सो मच तुम्ही वेळात वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. तर मित्रांनो इथे बघू शकता आमच्याकडे मस्त मस्त छान छान मकर आहे. तुम्हाला सर्व मकर दाखवण्याचा प्रयत्न करू शकता. जसं आता आल्यावरती लगेच स्टार्टिंगलाच याच्या पद्धतीने आहे. मकराची समय अगरबत्ती ठेवल्यास किंवा लाईट वरून लावल्यास मकराचा काही होत नाही. या उलट समईच्या उष्णतेने मकरा स्ट्रेंथ वाढते. वाव, म्हणजे समथिंग डिफरंट. आणि पूर्ण 3D मध्ये बघू शकता. बऱ्यापैकी मोठं आहे इथे. एक 3-4 फुटाचा गणपती आरामात बसेल. त्यानंतर तुम्हाला इकडे पण दाखवतो. हे तुम्ही मकर बघू शकता किती मस्त बनवलं नाही. एकदम सॉलिड आहे 3D मध्ये वगैरे. लाईटिंग वगैरे पण आहे छानपैकी. आणि ह्याची प्राईस काय माहिती काय? 2,900ला आहे. आणि ह्याच्यामध्ये ना आरामात 2 फुटाची मूर्ती आरामात बसू शकते. बघू शकता किती सुंदर आहे. त्यानंतर तुम्हाला आणखीन एक दाखवतो. सिंपल आणि सोरस आहे मकर, एकदम छानपैकी आहे. बघा हे बघा किती सुंदर आहे. छानपैकी त्यांनी प्रेझेंटेशन केलं आहे आणि एकदम 3D वाटतं. जसं लाईटिंग लावल्यावरती आणखीनच सॉलिड वाटेल. आणि ह्याची प्राईस तुम्ही बघू शकता 1,490 रुपये. हे बघा 38 त्याची हाईट आहे बघा. 30 इंच आणि 24. त्यांनी साईज पण दिलेली सगळ्या गोष्टी चांगले मस्तपैकी त्यांनी इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन केलं आहे. हे बघू शकता समथिंग डिफरंट आहे आणि खूप सॉलिड वाटतं. हे पण बघू शकता कशा पद्धतीने बनवलं आहे हे. ह्याच्यामध्ये आरामात तुमचा पण गणपतीना 1.5-2 फुटाचा गणपती बसला आहे. आता इथे बघा त्यांनी आणखी एक असं बनवलं आहे. त्यांनी बाप्पा बसवलेला आहे. खूप मोठं मकर आहे. तुम्हाला दाखवतो पूर्ण फ्रेममध्ये. बघा अशा पद्धतीने बऱ्यापैकी हाईट आहे याची. आणि बाप्पा बसल्यावरती बघा किती मस्त वाटतं. आणि याची प्राईस पण त्यांनी दाखवली बघा 3,800 रुपयाला हे मकर मिळणार होते. 60 इंची हाईट आहे त्याची. म्हणजे 48 त्यांनी काय दिलं बघा 48 इंच 48 to 60 35. आपण त्याच्याबद्दल पण जाणून घेऊया नक्की काय आहे. पण बघू शकतो कसं आहे मस्त आहे बघा. बाप्पा बसल्यावर त्यांनी साईडने अशी लाईट आली ना एकदम भारी वाटतं वगैरे. त्यानंतर आणखी एक तुम्हाला दाखवतो. पहिल्यांदा त्याची प्राईस तुम्हाला सांगतो. हा मकराचा गड किल्ले 3 नाव आहे याचं. 3750 आहे. आणि ह्याच्यामध्ये 2 व्हरायन्स आहेत. म्हणजे 3450ला पण आहे आणि हे
म्हणजे असे 2 पॅटर्नमध्ये मिळणार तुम्हाला हे. आणि बघा अशा पद्धतीनं आहे. वाव, खूप सुंदर आहे आणि मस्त आहे बघा. त्यांना तुम्हाला आणखीन दाखवतो. हे बघा, हे जे आहे ना हे स्टार्ट बघा इथून चालू होते. मस्त त्यांनी वरती बघा अशा तोफा वगैरे लावल्या आहेत. म्हणजे पूर्ण गडकिल्ल्याचं वगैरे आहे. आणि इथे इकडे बघू शकता, इथे ढाल आहे, ढाल आणि तलवारी त्याचं पण त्यांनी हे दृश्य दिलं. आणि मागे असं छानपैकी असा महल बनवला आहे. खूप सुंदर गडकिल्ला वाटतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती पण ठेवली आहे यांनी आतमध्ये. आणि ह्याची जी प्राईज आहे ते बघू शकता, 4050पासूनची चालू होते ते 5650 अशा प्रकारे प्राईज आहे. बघू शकता खूप सुंदर सुंदर आहे आणि मस्त आहे. हे खूप मोठं आहे, बऱ्यापैकी मोठं आहे. म्हणजे तुमच्या घरामध्ये एकदम भारी तुम्हाला पूर्ण आहे बघा. असं आहे, तिथून चालू होतं ते एवढं मोठं आहे, मोठं आहे, खूप मस्त आहे. आणि इथे लाईट लावतात बघा, इथे तर पेटेल बघा, मस्त वाटते. हे खूप चांगला युनिकनेस आहे. आता हे जे प्राईज आहे हे 2-2 का रे अशी प्राईज आहे ह्याच्यामध्ये सेट आहेत दादा. अच्छा, हे बघा दिसतं तुम्हाला. हां हां, हा एवढा असा घेतला तर. आणि हे वरती बघा. ओके ओके. आणि हे आपल्याला पाहिजे तसं आपण वाढवू शकतो, कमी करू शकतो. ओके ओके, आपल्या घराच्या साईजनुसार. घरी size. आणि ही जी हाईट वगैरे लिहिली ना 60 इंच वगैरे ती हाईट असते का त्याची? 60 इंच आहे. आणि हे बाकीचे हे याचे 30 इंच 36 इंच ना. तर मित्रांनो हे 36 इंच आहे ते तुम्हाला 4450ला मिळेल. ह्याच सेम पॅटर्नमध्ये मोठं पण मिळेल ना, बरोबर? 61 इंच त्याची प्राईस त्याच्यानुसार आहे. आणि हे मध्ये जे ठेवलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांना आणि हे पण त्याच्यावर आहे ना का? हे वेगळं आहे ना, हे वेगळं आहे. अच्छा, हे वेगळं पण आहे. हे छोटंसं ज्यांना घरी अच्छा अच्छा, जयंतीसाठी वगैरे. ह्याची काय असेल छोट्याची प्राईस? ही 150 रुपये, फक्त 150 रुपयापासून. वा वा, बघा ह्या दादानं आपल्याला इन्फॉर्मेशन दिलं. तुम्ही इथेच असता का तिथे? हो. वा वा वा, छान छान छान. आणि मला थोडंफार आणखी सांगू शकतोस काय वगैरे? आता हे जे आता बनवलं आहे मकर, हे इको फ्रेंडली आहे बरोबर? आता हे बघू शकता किती मस्त त्यांनी बनवलं आहे वगैरे. आणि हे किती वर्ष तरी टिकतं आरामात? त्यांचं ड्युरेबिलिटी काय असते? हे 5 वर्ष तरी आरामशीर. 5 वर्ष, पण व्यवस्थित त्यांनी हे आपण व्यवस्थित काढून ठेवलं आणि पुढच्या वर्षी पण वापरू शकतो. आणि हे जॉईन करायला वगैरे पण एकदम सोपं आहे. एकदम सोपं आहे. म्हणजे घरचे सर्व 4 माणसं बसून म्हणजे एखादं पझल सॉल्व केलं आहे काय बोलताय? खूप मोठे मोठे मकर आहेत. आणि हे बघा किती मस्त मस्त मकर आहेत. हे तुम्ही मकर आणि तुम्ही घरच्या गणपती बाप्पासाठी ठेवू शकता. किंवा हे बघा इथे असं पाठ पण द्यायला लावलं आहे. आणि खूप मोठं आहे हे मकर. बाप्पा, घरच्या बाप्पासाठी किंवा तुम्हाला जर सार्वजनिक गणपती बाप्पा असेल ना त्यासाठी पण तुमचं हे मकर यूज होऊ शकतं. आणखी तुम्हाला काय दाखवतो, इकडे बघू शकता. मस्त मस्त छान छान मकर बनवले त्यांनी. आणि खूप चांगलं प्रेझेंटेशन केलं आहे. लाईटिंग वगैरे पण आहेत त्याच्यामध्ये खूप चांगल्या सुंदर सुंदर आहे. हे बघा किती छान आहे. त्यानंतर आणखी तिथे खूप मोठी मोठी मकर आहेत, छोटी मकर आहेत, मोठी मकर आहेत. तुम्ही जसे घ्याल तशी हे करा. मी गेल्या वर्षी पण मित्रांनी इथे व्हिडिओ बनवले होते आणि बऱ्याच लोकांना खूप आवडलं होते हे मकर. बरेच लोक माझे मित्रपरिवार पण घेऊन गेले. खूप लोक घेऊन जातात तिथून, कारण की हे पर्यावरणाला हानिकारक नाही आहे. एकदम इको फ्रेंडली गणपती बाप्पा बोलतात तसं आहे. तिथे आणखी एक मकर पाहिलं मित्रांनो. हे बघा पूर्ण ग्रीनरी आहे एकदम. असं तसे चांगले झाडं वगैरे लावले आणि त्याने तिथे बाप्पा बसवून पण दाखवलं आहे. म्हणजे तुम्हाला अंदाज आहे किती मस्त बनवलं बघा. अशा पद्धतीने आणि एकदम भरगच्च वाटतं एकदम. म्हणजे तुम्ही मागे बघू शकता ह्याच्यामध्ये 2 लेअरमध्ये बनवलं आहे. हे बघा इकडे आतमध्ये लेअर आहे आणि इकडे बाहेर लेअर आहे. अशा पद्धतीने आहे पूर्ण. आणि हे आपल्याला 4600मध्ये आहे. ह्याच्यामध्ये साईज कमी जास्त पण मिळणार आहे आपल्याला. जर मोठी पाहिजे तर मोठी पण मिळेल. हां, अच्छा ही बघा ह्या पाठीमागे ही छोटी आहे. आणि हे 2 लेअरमध्ये ना, हे आतमध्ये आणि बाहेरमध्ये. वा वा, मस्त बनवलं आहे एकदम, अप्रतिम आहे एकदम. वा वा, बघू शकता सॉलिड आहे. म्हणजे ही छोटी साईज आहे. छोटी साईज तुम्हाला 3900पर्यंत मिळेल. आणि समथिंग डिफरंट आहे एकदम. बोलतात ना नेचरमध्ये पूर्ण आहे. आणि ह्याच्यामध्ये बाप्पा बसल्यावरती मला दाखवतो कसा होतो बघा. हे असं आहे आणि असं बाप्पा बसल्यावरती बघा असं दिसतंय. किती मस्त वाटतं बघा. म्हणजे पाहता क्षणी असं वाटतं सॉलिड वाटतं. आणि ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी मोठा पण बाप्पा तुम्ही, हा एकदम छोटा आहे, हा नाही वाटलं तर मी 1.5 फुटाची मूर्ती आहे. तुम्ही ह्याच्यापेक्षा म्हणजे हा चौरंगावरती ठेवला आहे. जर ह्याच्यामध्ये तुम्ही 2-2.5 फुटाची मूर्ती आरामात राहील ना. ह्याच्यामध्ये 2.5-3 फुटाची पण मूर्ती राहू शकते. एवढा भारी आहे. वाव. आता मला सांगा, आता हे मकर इथून चालू होतं बरोबर? इथून चालू होतं आणि कुठपर्यंत होतं हे स्ट्रक्चर? हे पूर्ण आहे का असं? अच्छा, इथून इथपर्यंत आहे बरोबर. आणि हे मला वाटतं सार्वजनिक बाप्पासाठी असणार ना जे. आता ह्याच्यामध्ये हा एवढ्या मकरामध्ये किती फुटाचा गणपती बसू शकतो अंदाज? 5-6 फूट 5-7 फूट. हां, पण सार्वजनिकसाठी बेस्ट आहे ना. म्हणजे आणि ते सर्व मित्रपरिवार म्हणजे आपले मंडळातील लोक एकत्र येऊन हे जॉईन पण करू शकतात. जॉईन पण करू शकतात ना. म्हणजे ही कन्सेप्ट इको फ्रेंडली आहे ना. आणि ह्याला जर पाणी वगैरे लागलं तर काही प्रॉब्लेम नाही, काही इश्यू नाही. म्हणजे पाणी वगैरे लागलं तर काही इश्यू नाही. कारण की या पुठ्ठ्यावरती एक पातळ असा प्लास्टिकचा
पागत आहे. अच्छा, म्हणजे हे वरती एक हे लावलं, थर लावलं आहे प्लास्टिकचा, एकदम त्यामुळे पातळ आहे. एकदम पातळ एकदम म्हणजे तो प्लास्टिक पण म्हणता म्हणता येणार नाही. पण ते पाणी जरी पडलं तर ते पुसू शकतो आराम. अच्छा, त्याने अच्छा. काय फुगत वगैरे फुगत वगैरे पूर्ण 3D आहे म्हणजे एकदम. आता ह्या मकराबद्दल तर सांगू शकतो, हे नक्की काय म्हणता येईल? हे मकर खूप मस्त वाटतं, म्हणजे एवढं भारी वाटतं ना ॲक्च्युली. ह्या कॅमेऱ्यामध्ये लोक तुम्हाला कसं वाटत असं माहीत नाही, पण ॲक्च्युअलमध्ये बघण्याचं ना वेगळं आहे. आणि त्याने तिथे बघा ती मागे लायटिंग वगैरे लावले, ती पण एक समथिंग डिफरंट लागेल. ते बघा ती ब्लर होते तिकडे, आणि खूप बऱ्यापैकी मोठं आहे ना हे पण. ह्याच्यामध्ये किती फुटाचा बाप्पा बसेल तरी अंदाज? त्याच्यामध्ये पण आरामात 5 फुटापर्यंत 15 फुटापर्यंत तुम्ही वाढवू पण शकता. वाढू शकता म्हणजे. मग तसं आपल्याकडे म्हणजे बनवू शकतो, बनवून मिळेल काय? आता ह्या पॅटर्नमध्ये जर कोणाला मोठं पाहिजे असेल, सेम आहे, 1 फुटाच्या बाप्पापासून 15 फुटापर्यंत तुम्ही तसं पाहिजे तसं तुम्ही बनवू शकता. वा वा, ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे मित्रांनो, हे तुम्हाला दाखवतं, हे तुम्हाला छोट्या गणपतीसाठी पाहिजे असेल ना तरी सुद्धा हे लोक बनवून देतात. मग ऑर्डर वगैरे किती दिवसा अगोदर द्यावी लागते वगैरे असं काय? लगेच मिळतं ना? ओके. तर मला आणखी का तुला विचारायचं, मला हा ना हे खूप भावलं आहे हे मकर, म्हणजे हे डेकोरेशन आहे खूप भावलं आहे. म्हणजे काय बनवलं यार, त्यांच्या मागची जी कन्सेप्ट आहे कोणाची काय माहीत नाही, पण बघा मित्रांनो, मला मी हे दाखवतो. मागे संदेश आहे ना, हा एवढा मोठा संदेश. हां, विश्वाला पर्यावरणाचा संदेश देणारा बाप्पा. पण हे जे बनवलं मकर तुम्हाला मी दाखवतो, थोडं मी तो ह्याच्यासाठी वेळ घेतो. मी बघू शकता आणि काय बनवलं बघा. हे आपले गड किल्ले दाखवले बरोबर ना, आणि वरती बघू शकता ह्याच्या तोफा आहेत ना, पूर्ण हुबेहूब किल्ला आहे. आणि हिथून चालू होतो, इथे बघा ढाल आणि तलवारी आहेत, आणि इथे असे 2 उंदीर. हे उंदीर पण येणार का त्याच्याबरोबर? वा वा. आणि हे मध्ये हे जळतं त्याचं काय नक्की म्हणता येईल? मशाल येते ती मशाल आहे काय? वा, इथे बघू शकता मित्रांनो, तुम्हाला जवळून दाखवतो. हे जे केलं ना ह्या लोकांनी हे खूप भारी आहे. आणि आता ह्या ज्या मकरमध्ये हे छोटी साईज पण मिळू शकते काय बोलतो? वाव मित्रांनो, हे मला खूपच आवडलं मकर. का माहीत नाही, पण मला लय आवडलं हे मकर. मागची लायटिंग वगैरे, आणि हे मकर विथ लायटिंग येतं काय, की लायटिंग वेगळी घ्यावी लागते आपल्याला? विथ लायटिंग होणार. मग लायटिंगचे चार्जेस थोडे वेगळे असणार, थोडे वेगळे असणार. पण बघू शकता मित्रांनो, हे तुम्हाला पूर्ण दाखवतो बघा. इथून चालू होतं आणि वरती बघा खूप मोठं आहे, बऱ्यापैकी मोठा नाही. हे बघा वरती छत्रपती शिवाजी महाराजांचा तो ध्वज पण फटकतो आहे, आणि अशा पद्धतीने बनवलं. आणि तिथे मला वाटतं ना ते बाप्पा आहेत ना, गणपती बाप्पाचे पण फोटो आहेत दगडामध्ये कोरलेले बघा, ते आहेत एकदम बघा. पुढून बघू शकतो मी, असं आहे भारी बनवलं आहे. आणि हे असं आहे पूर्ण मकर, एक नंबर. आणि ह्याचं मी जेव्हा लाईट ब्लर होतात ना, भारी आहे. हे छोट्यामध्ये पण घेऊ शकतो आणि मोठ्यामध्ये पण घेऊ शकतो ना. आणि हे सगळं असं येणार का हे पूर्ण? ह्या साईडला पण बघू शकता. मला ह्याची प्राईस दाखवतो. ह्या मकराची प्राईस आहे 5,830 रुपयाला मकर मिळणार आहे. पण हे बऱ्यापैकी मोठं आहे. हे बघा अशा पद्धतीने आहे, मस्त भरतं. तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने नक्षीकाम केलं त्याने, खूप सुंदर बनवलं एकदम. वा वा. म्हणजे छोट्या बारकावी तुम्हाला सांगायचं माझ्या इथे बघू शकतो. हे तर समई आहे, हे बघा इथे सगळे गणपती बाप्पा आहेत. हे बघा अशा पद्धतीने सगळं आहे. मस्तपैकी हे वेलकमसाठी असं बनवलं आहे, छान बनवलं आहे इकडे. आणि अशी लायटिंग आली ना, हे बघा काय मस्त बोलवलं होतं. इथे बाप्पा बसवायचा होता समोर, बस भारी वाटेल. तुम्हाला एका फ्रेममध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो. अतिशय अप्रतिम आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट युनिक बनवली आणि त्यांची डिझाईन वगैरे छानच आहेत. आणि हे पूर्ण 3Dमध्ये येणार तुम्हाला मकर. वाव, फार छान. तिथे तुम्हाला आणखीन एक मकर दाखवतो, बघू शकता. मस्तपैकी असं पाळण्यासारखं आहे. आणि हे एक असं हे राजे लोक बसतात ना, तसं सिंहासन म्हणू शकता, अशा पद्धतीने आहे. बघा अशा पद्धतीने आहे. याची प्राईज आहे 5,900ला आहे तुम्हाला प्राईज याची. अशा पद्धतीने आहे, मस्त आहे, फार छान आहे. हे बघा ते तर तुम्हाला तिथे मोठं दाखवलं आणि त्याच्यापेक्षा छोटं पण दाखवलं. हे बघा तिथे तुम्हाला आणखीन दाखवतो. ह्याची प्राईज आहे 1,500 रुपयाला मिळणार. नवरंग मकर म्हणून मोठा 27 इंचाची साईज आहे त्याची, बघू शकता. मस्त आहे. हे पूर्ण सगळं डिटेल पण त्याने दिले आणि कशा पद्धतीने आहे ते मला दाखवतो बघा. मस्त आहे. लायटिंग वगैरे आलं असं खूप आहे. सिम्पल आणि चौरस आहे, खूप छान आहे. हे पण मकर मस्त वाटतं मित्रांनो, एकदम भरलेलं वाटतं एकदम. ह्याच्यामध्ये पण 3D लुकमध्ये बघा, दोन पॅटर्नमध्ये असं वाटतं बघा. असं वाटतं ना, खूप आतमध्ये आहे, पूर्ण महाल आहे तिथे. तर तुम्ही इथे बघू शकता, फक्त 2-3 पॅटर्न आहेत आणि त्याने बनवलं बघा किती मस्त 3Dमध्ये बनवलं, एकदम सॉलिड आहे, एक नंबर वाटतं हे मकर. इथे बघू शकता. याची प्राईस पण तुम्हाला दाखवतो 4450 आहे आणि याची साईज आहे. हे पूर्ण डिटेल आहे, किती साईजनुसार प्राईस यांची कमी जास्त वगैरे असते. हे बघू शकता, खूप सुंदर आहे, एक नंबर वाटतं, एक नंबर. तर मित्रांनो, आपण आलो होतो उत्सवीमध्ये आणि इथे पूर्णपणे इको फ्रेंडली मकर्स मिळतात वगैरे.
तुमचं 1 फुटापासून ते तुम्हाला 15 फुटापर्यंतच्या मूर्तीचं पूर्ण इको फ्रेंडली गणपतीचे मकर असणार. तुम्ही सर्व फॅमिली एकत्र येऊन हे गणपतीचं मकर असेंबल करू शकता. त्यांची पॅन इंडिया डिलिव्हरी पण आहे. तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी आणखी इन्फॉर्मेशन घेऊ शकता. तुम्हाला तो घरपोच त्यांची डिलिव्हरी पण देखील मिळेल. खूप सुंदर त्यांची कन्सेप्ट आहे. खूप चांगले आहेत इकडेचे मकर. तुम्ही जवळ जर असाल तर तुम्ही इथे येऊन व्हिजिट करा. बघा इथले कशा पद्धतीने मकर आहे. त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने लाईटिंग पण त्याने केले आणि पूर्ण 3D एक्सपिरियन्स होतो. कदाचित तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये कसं दिसलं आहे त्याच्यापेक्षा मी कॅमेऱ्यामध्ये फक्त 10% आहे, त्याच्यापेक्षा आणखीन भारी दिसायला पण खूप चांगले मकर वगैरे. आणि यांची ड्युराबिलिटी पण चांगली आहे मकर वगैरे. तुम्ही तिथे तुम्ही दिवा अगरबत्ती वगैरे सगळ्या गोष्टी करू शकता. 4-5 साल जर तुम्ही व्यवस्थित वापरलात तर 4-5 साल एकदाच म्हणजे वन टाईम इन्व्हेस्टमेंट म्हणू शकता वगैरे. आणि तुम्हाला मागचं जो बॅकग्राऊंड वगैरे चेंज करायचं सगळ्या गोष्टी ते लोक करून पण देतील. आणि मकराची साईज जसं तुमचा गणपतीची मूर्तीची जेवढी साईज आहे त्यानुसार ते लोक याचा चांगल्या पद्धतीने इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात. कोणता मकर तुम्हाला सुटेबल होईल, चांगली इन्फॉर्मेशन देतात. त्यांचं कशी त्याची हाताळणी करायची सर्व गोष्टी हे लोक इथे सांगतात. तुम्ही या लवकरात लवकर इथे व्हिजिट करा, तुमचं मकर बुक करा इकडे. तर तुर्तास मित्रांनो मी इथे थांबतो. माझी ही व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल न विसरता सबस्क्राईब करा. भेटूया अशाच आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या आणि हो गणपती बाप्पा मोरया.